व्हॉयजर सोल भाग 3. हॅलो डॅड, असं अचानक तुम्ही बोलावलं? नास त्यांच्या बंगल्याच्या टेरेसवरचा दरवाजा खोलून आतमध्ये येत म्हणाली. म्हटलं आता मुलगी मोठी झाली तर तिच्याशी पर्सनल गोष्टींवर बोलण्यासाठी ऑफिस योग्य नाही, म्हणून मग त्यांना काय म्हणायचं आहे हे समजून तिने एक श्वास सोडला आणि जवळच्या टेबलवर ठेवलेल्या ड्रिंकमधून स्वतःसाठी स्वतःच्या आवडीची ड्रिंक बनवायला घेतली. डॅड, तुम्ही कधीपासून गोष्टी गोल फिरवून बोलायला लागलेत? से व्हॉट यू वॉन्ट टू से डिरेक्टली. तिने ग्लासमध्ये आईस क्यूब टाकला आणि तो ग्लास हातात घेऊन त्यांच्या बाजूला येऊन उभी राहिली. राजशेखर मित्तल हे नाव करायला मी माझं आयुष्य खर्च केलं आहे. ते मोकळ्या टेरेसवर उभे होते. तिथून समोर एका डिस्प्लेवर त्यांच्याच एका कंपनीची ॲडव्हर्टाईज चालू होती. त्याच ॲडव्हर्टाईजकडे बघत ते म्हणाले, तिने ग्लासातला सिप घेत हुंकार भरला. आपल्याला जे हवं ते करायचं आणि ते मिळवण्यासाठी त्यामागे धावायचं, हे माझ्याच रक्तातले गुण तुझ्यात उतरले आहेत. माझ्या साम्राज्याची तू एकुलती एक वारस आहे. पुढे जाऊन हे नाव तुला चालवायचं आहे आणि तू स्वतःला तुझ्या मेहनतीने त्यासाठी सिद्धही केलं आहे. पण आता जेव्हा मी सगळ्या गोष्टीचा विचार करतो तेव्हा मला माझ्याच निर्णयावर शंका येते. तुम्हाला मला वारस म्हणून बेदखल करायचं असेल तर ते तुम्ही कोणत्याही मिनिटाला करू शकतात. त्यासाठी एवढा ड्रामा करायची गरज नाही. तिचं बोलणं ऐकून ते ओठांच्या एका कोपऱ्यात हसले आणि तिला लगेच म्हणाले, नो नो डिअर, तू चुकीचं समजते आहेस. आय हॅव नो डाऊट अबाउट युअर वर्क. मला तर मी तुझी आई गेल्यानंतर लग्न का केलं नाही या गोष्टीवर शंका येते. तिने त्यांच्याकडे बघितलं आणि मग हातातल्या ग्लासात शिल्लक राहिलेला घोट गिळत टेबलकडे वळली. डॅड, तुम्हाला कोणी सांगितलं नाही का की तुम्ही खूप खराब ॲक्टर आहात? नाही म्हणजे पैसा लावून तुम्ही स्वतःच्या ॲक्टिंग स्किलवर फिल्म तर बनवून घ्याल, पण ती पाहायला पण तर कोणी यायला पाहिजे. तिने तो ग्लास टेबलवर ठेवत तिथे चेअरवर बसून घेतलं. तिचं बोलणं ऐकून ते आता थोडे मोठ्याने हसले. दॅट्स माय गर्ल, तू मला खरंच किती चांगलं ओळखतेस. ते सुद्धा आता तिच्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसले आणि त्यांनी त्यांचा ड्रिंकचा ग्लास पुन्हा एकदा भरला. नाऊ लेट्स गेट स्ट्रेट टू द पॉइंट, शॅल वी? तिने सरळ बसत त्यांच्यावर नजर रोखली, कारण तिला माहीत होतं तिचे वडील एक हाडाचे बिझनेसमॅन आहेत. ते त्यांच्या प्रत्येक सेकंदाची किंमत ठरवतात. जर त्यांनी तिला इथे बोलावलं आहे तर त्यांच्या डोक्यात नक्कीच काहीतरी असेल. दॅट्स द टॅलेंट आणि मला हेच आवडतं. तर ठीक आहे, आता आपण मुद्द्याचं बोलू. 2 दिवसांपूर्वी जे झालं ते पुन्हा व्हायला नको. त्यांनी थोड्या कडक शब्दात सांगितलं. त्याची मी गॅरंटी घेत नाही. ती सुद्धा त्यांचीच मुलगी. तसं परत झालं तर मला काहीतरी स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यावी लागेल. आणि ते काय असेल? माझं प्रेमसोबत लग्न? तिच्या अंगातही त्यांचंच रक्त होतं. गुड, बरोबर ओळखलंस. लग्न माय फूट. उगाच जे होणार नाही ती स्वप्न बघू नका.
माझ्यात फक्त स्वप्न बघण्याचं नाही तर ते पूर्णही करण्याचं धाडस आहे. वय झालं आहे तुमचं. जास्त धाडस करायला जाल आणि तोंडावर पडाल. लेट्स स्टार्ट डील. हट्ट सोडायचं काय घेशील? 10 दिवसांची सुट्टी. ते अशक्य आहे हे तुलाही माहीत आहे. तुमच्या मनात असलं तर काहीच अशक्य नाही. पण तुझ्या या सुट्टीचा मला काय फायदा? आता मात्र तिने तिची एक भुवई उंचावून त्यांच्याकडे बघितलं. तसं ते पुढे म्हणाले, बरोबर ऐकलंस तू. मी बिझनेसमॅन आहे. जर मी तुला काही गोष्ट देतो आहे तर त्यामध्ये माझा पण तर फायदा झाला पाहिजे. तिने तिचं नाक चिमटीत घेऊन थोडं चोळलं. तिला ही सवयच होती. जेव्हा पण तिला काही क्विक डिसिजन घ्यायचा असायचा तेव्हा ती तिचं नाक तिच्या हाताच्या चिमटीत घेऊन थोडं चोळायची. तुम्ही जर एवढा विचार करून ठेवला आहे तर तुमच्या फायद्याचाही विचार केलाच असणार. ओके, देन टेल मी युअर डील. ते त्यांच्या जागेवरून उठले आणि जवळच्या टेबलमधल्या ड्रॉवरमधून काही पेपर काढून त्यांनी तिच्या पुढे ठेवले आणि पुन्हा त्यांच्या जागेवर बसले. तिने ते कागद उघडून बघितले. त्यात इंडोनेशिया बाली आयलँड 10 days पर 9 nights पॅकेज होतं. पण तो लक्झरियस टूर असा नव्हता, तर एक नॉर्मल टूर होता. एअर तिकीटसुद्धा इकॉनॉमिक क्लासचे होते. तिने पुन्हा ते कागद टेबलवर ठेवले आणि हाताची घडी करून त्यांच्या पुढच्या बोलण्याची वाट बघू लागली. मला माहीत आहे तुला व्हॅकेशनसाठी समुद्रकिनारीच जायला आवडेल. मग मी तुझ्या आवडीचं करणार आणि त्या बदल्यात तू माझी आवड जपणार. कमिंग टू द पॉइंट. जाण्याआधी प्रेमसोबत एंगेजमेंट आणि ज्या दिवशी परत येशील त्याच दिवशी लग्न. व्हॉट? त्यांची डिमांड ऐकून ती ताडकन उभी राहिली. मग तुला काय वाटतं की तू हे जे माझं नाव लावून फिरते त्या नावाला 10 दिवसाची सुट्टी म्हणजे खाऊ आहे? त्यांना तिची हीच रिॲक्शन अपेक्षित होती, म्हणून तिच्या रिॲक्शनवर त्यांनी एकदम आरामात उत्तर दिलं. बट डॅड, माझ्या सुट्टीचा आणि लग्नाचा काय संबंध? तुम्ही हवं तर मला एक्स्ट्रा काम द्या 10 दिवसाच्या सुट्टीच्या बदल्यात. मी 10 नवीन प्रोजेक्ट करायला तयार आहे, पण लग्न नो वे. तिला तर तिच्या वडिलांची कन्सेप्टच मॅच होत नव्हती. प्रोजेक्टचं मला टेन्शन नाही आहे. ते कसं मिळवायचं आणि कसं पूर्ण करायचं हे तुलाच चांगलंच माहीत आहे. आणि माझं जे काही आहे ते तुझंच आहे. त्यामुळे तू ते आज केलं काय, उद्या केलं काय, पण जर हे लग्न झालं तर सिंघान या ग्रुपसोबत आपलं नाव जोडलं जाईल आणि त्यामुळे आज जी आपली कंपनी आशियाच्या नंबर 3 पोझिशनला आहे ती नंबर 1 पोझिशनला जाईल. तिच्या वडिलांनी तिला लग्नाचं कारण सरळ सरळ सांगितलं. पण त्यांचं बोलणं ऐकत तिच्या आतमध्ये रक्त नावाचा ज्वालामुखी खळखळायला लागला. क्रमशः राजशेखर शेर तर त्यांची लेक नाज सवा शेर. बाप लेकीच्या शीत युद्धात जिंकेल कोण? भाग कसा वाटला सांगायला विसरू नका. लाईक कमेंट्स जरूर करा. चॅनल सबस्क्राईब करून पुढील भागांचे अपडेट्स मिळवत राहा. धन्यवाद.